मित्रांनो, पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरात महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने म्हणजेच ATSने मोठी कारवाई केली आहे. एकाच वेळी तब्बल 60 संशयितांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. या कारवाई दरम्यान 51 जणांची सखोल चौकशी करण्यात आली, तर त्यांचा मोबाईल फोन, लॅपटॉप, बँक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि इतर डिजिटल उपकरणांची तपासणी करण्यात आली. ही कारवाई एका विशिष्ट तपासाचा भाग असून तपास यंत्रणा सर्व पुरावे बारकाईने पडताळत आहे. प्राथमिक माहितीनुसार पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्या कथित ISI संपर्काच्या माध्यमातून भारतातील काही तरुणांची संपर्क साधण्याच्या आणि त्यांना देशविरोधी कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय ATSला आहे. याच पार्श्वभूमीवर ही मोठी छापेमारी करण्यात आली. तपासादरम्यान संशयितांच्या मोबाईलमधील चॅट्स, सोशल मीडिया, कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि इतर डिजिटल माहितीची पडताळणी सुरू आहे. या कारवाईत सोलापूरमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पुण्यात चौकशी करण्यात आलेल्या सर्व व्यक्तींविरोधात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तपास यंत्रणा पुरावे गोळा करत असून त्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सध्या चौकशी सुरू असल्याने कोणालाही दोषी ठरवण्यात आलेले नाही. सुरक्षा यंत्रणेच्या मते सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा गैरवापर करून तरुणांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न वाढत असल्याने अशा प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे नागरिकांनीही अनोळखी व्यक्तींशी ऑनलाईन संपर्क ठेवताना सावध राहावे आणि कोणताही संशयास्पद बाब आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? देशाच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या ATSच्या कारवाया अधिक कठोरपणे व्हायला हव्यात का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.